आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये वर्कशीट नंबर 1 चे सोल्युशन्स बघायचे आहेत. मी वन बाय वन तुम्हाला सगळे क्वेश्चन्स याच्यामध्ये सॉल्व्ह करून दाखवेल आणि सोल्युशन्स कडे जाण्याच्या अगोदर मी तुम्ही सबमिट केलेल्या असाइनमेंट्स चेक केल्यात. तुम्ही सबमिट केलेले सोल्युशन्स मी बघितलेत. त्याच्यामध्ये काय चुका झाल्या त्या तुम्हाला मी सांगतो. काही जणांच्या कॅल्क्युलेशन्स मध्ये चुका झालेल्या आहेत. डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन चुकलेले आहेत. ते तुम्हाला या सोल्युशन मध्ये बघता येतील काय करेक्ट आहेत. आणि त्याच्यानंतर समीक्षा, श्रेया सुत्रावे आणि वर्षा यांनी किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद मध्ये कन्व्हर्ट केलेलं नाहीये. ज्या ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला टाइम सेकंद मध्ये दिलेला आहे आणि स्पीड अथवा व्हेलॉसिटी ही किलोमीटर पर आवर मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी आपल्याला किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद मध्ये कन्व्हर्ट करणं हे अनिवार्य असतं. ते केलेलं नसल्यामुळे त्यांचे सम्स चुकलेले आहेत. ते तुम्हाला याच्यात बघता येईल. आणि पुन्हा 9th क्वेश्चन सगळ्यांचा चुकलेला आहे. 9th क्वेश्चन मध्ये तुम्ही डायरेक्ट ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढताना दोन व्हेलॉसिटीला ऍड करून त्याला डिवाइडेड बाय 2 केलेलं आहे. मी मागच्या काही व्हिडिओ सिरीज मध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की असं आपल्याला करता येत नाही. ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरूनच आपल्याला किंवा ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला वापरूनच आपल्याला ती गोष्ट काढावी लागते. ती सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मी क्लिअर करून देईल. आपण जाऊया आपल्या पहिल्या क्वेश्चन कडे. पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की एका बसची स्पीड 80 किलोमीटर पर आवर पासून 60 किलोमीटर पर आवर ला जाते, 5 सेकंदामध्ये जाते आणि आपल्याला ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल जी स्पीड आहे आपल्या बसची ती 80 किलोमीटर पासून 60 किलोमीटर पर आवर मध्ये जाते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्पीड मध्ये चेंज झालेला बघायला मिळतो. स्पीड चेंज झाली की व्हेलॉसिटी चेंज होते आणि त्यामुळे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतं. ते ऍक्सेलरेशन आपल्याला काढायचं आहे आणि आपल्याला टाइम दिलेला आहे या चेंज साठी लागलेला 5 सेकंद. या ठिकाणी बघता येईल सगळ्याला जो टाइम दिलाय तो सेकंदामध्ये आहे आणि स्पीड जी दिलेली आहे ती किलोमीटर पर आवर मध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या किलोमीटर पर आवरला आपल्याला स्पीडच्या एसआय युनिट मध्ये म्हणजे मीटर पर सेकंद मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करावं लागतं. सो आपण बघूया. गिवन ह्या ठिकाणी मी लिहिलंय आणि पुन्हा एकदा सांगतो मी की दिलेल्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. दिलेल्या फॉर्मॅट मध्ये मी तुम्हाला लास्ट इयरला सुद्धा हा फॉर्मॅट शिकवला होता. गिवन, त्याच्यानंतर टू फाइंड लिहायचंय, मग कॅल्क्युलेशन्स करायचे आणि शेवटी आपल्याला आन्सर लिहायचंय. युनिट लिहायला विसरायचे नाहीयेत. हे मी तुम्हाला लास्ट इयरला सांगितलेलं आहे. ते नीट आठवणीमध्ये ठेवून त्याप्रमाणे इथून पुढचे सोल्युशन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तर बघा गिवन मी लिहितोय. इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आपल्याला 80 किलोमीटर पर आवर. फायनल व्हेलॉसिटी व्ही आहे आपली 60 किलोमीटर पर आवर. टाइम सांगितलेला आहे 5 सेकंड्स. जर या दोन्ही व्हेलॉसिटीजला जर आपण मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्ट केलं तर मीटर पर सेकंड मध्ये आपल्याला कन्व्हर्जन असं बघायला मिळतं. इनिशियल व्हेलॉसिटी 22.22 मीटर पर सेकंद येते आणि फायनल व्हेलॉसिटी 16.66 मीटर पर सेकंद येते. हे जे मी काही त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करून दाखवलेलं आहे इंटू 5/100 इंटू 5/100 हे कसं आलं आणि हे कसं करायचं हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. ज्या असाइनमेंट नंबर 2 चा जो व्हिडिओ आहे पार्ट 1 किंवा पार्ट 2 त्याच्यामध्ये कुठेतरी मी सांगितलेलं आहे. ते तुम्ही हे जर समजलं नाही तुम्हाला हे कसं आलं तर ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता करून. तर आपल्याला बघा जर किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद मध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंद तर आपल्याला 5/18 ने मल्टिप्लाय करायचं असतं आणि जर मीटर पर सेकंदला किलोमीटर पर आवर मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर 18/5 ने मल्टिप्लाय करायचं असतं. हे का करायचं असतं हे तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये जाऊन बघू शकता. आणि ह्या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला व्हेलॉसिटीज मिळाल्यात मीटर पर सेकंद मध्ये आणि आपल्याला फाइंड आउट करायचं ऍक्सेलरेशन. त्यासाठी आता आपल्याकडे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी आणि व्ही मायनस यू अपॉन टी मध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केल्या तर जे ऍक्सेलरेशन येतं ते -1.11 मीटर पर सेकंड स्क्वेअर येतं. या ठिकाणी काही जणांचं डिव्हिजन जे आहे ते या ठिकाणी चुकलं होतं. हे डिव्हिजन तुम्ही करून बघा पुन्हा. ते येईल -1.11 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या ठिकाणी निगेटिव्ह हे मायनस लिहिणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण ह्या दोघांची जी वजाबाकी आहे ती मायनस येणार आहे. त्यामुळे हे डिव्हिजन मायनस येणार आहे आणि मायनस काय डिनोट करतं मायनस इंडिकेट्स दॅट निगेटिव्ह इंडिकेट्स दॅट देअर इज डिक्रीज इन स्पीड और डिक्रीज इन व्हेलॉसिटी. या ठिकाणी आपल्याला स्पीड जी 80 पासून 60 पर्यंत जाताना बघायला मिळते म्हणजे स्पीड आपली कमी झालेली आहे. त्यामुळे जे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस झालेलं आहे ते ऍक्सेलरेशन निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असणार आहे
आणि ते आपल्याला मिळेल -1.11 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता जाऊया आपण सेकंड क्वेश्चन कडे. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे अ ट्रेन इज स्टार्टिंग फ्रॉम अ रेल्वे स्टेशन अँड मूव्हिंग विथ युनिफॉर्म acceleration अटेन्स अ स्पीड ऑफ 40 किलोमीटर पर आवर इन 10 मिनिट्स. ह्याला पर आवर समजा, इन 10 मिनिट्स अँड वी हॅव टू फाइंड acceleration. या ठिकाणी सुद्धा पुन्हा आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला स्टार्टिंग फ्रॉम रेल्वे स्टेशन म्हणलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी मिळून जाईल 0 आणि फायनल व्हेलॉसिटी जी अटेंड झालेली आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 40 किलोमीटर पर आवर. टाइम दिलेला आहे 10 मिनिट आणि आपल्याला फाइंड आउट करायचं ऍक्सेलरेशन. पुन्हा आपण येऊया गिव्हन कडे. इनिशियल व्हेलॉसिटी आपण काढली 0 मीटर पर सेकंद. का काढली? कारण ट्रेन इज स्टार्टिंग फ्रॉम रेल्वे स्टेशन असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला जी रेल्वे स्टेशनवर ट्रेन असते ती आपली स्टेशनरी असते, रेस्टला असते, त्याच्यामुळे तिची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल. फायनल व्हेलॉसिटी सांगितलेली आहे की फायनल व्हेलॉसिटी 40 किलोमीटर पर आवर त्या ट्रेनला आली होती आणि तो टाइम लागला होता 0 पासून 40 पर्यंत जायला 10 मिनिट. आणि आता आपल्याकडे बघा टाइमचं जे SI युनिट आहे ते आपण सेकंद मध्ये घेत असतो, व्हेलॉसिटीचं घेत असतो आपण मीटर पर सेकंद मध्ये. तर ह्या व्हेलॉसिटीला आणि टाइमला आपण मीटर पर सेकंद मध्ये आणि सेकंद मध्ये कन्व्हर्ट करून घेऊया आणि त्या व्हॅल्यूज येतील. फायनल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू येईल 11.11 मीटर पर सेकंद आणि टाइमची व्हॅल्यू येईल 600 सेकंद. पुन्हा एकदा कसं केलंय मी बघू शकता. किलोमीटर पर आवरला जर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर दिलेल्या किलोमीटर पर आवरच्या व्हॅल्यूला आपल्याला 5/18 ने मल्टिप्लाय करायचं आहे, जेणेकरून जी व्हॅल्यू येणार आहे ती आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये मिळेल. अशा प्रकारे ह्या ठिकाणी मी व्हॅल्यू काढलेली आहे. टाइम सुद्धा आपल्याला मिळाला आहे 600 सेकंद. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे v-u/t. ऍक्सलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये आलेल्या व्हॅल्यूज आपण ठेवल्याच्या नंतर आपलं जे ऍक्सलरेशन येतं ते येतं 0.018 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या ठिकाणी सुद्धा काही जणांचं डिव्हिजन चुकलेलं आहे. ते डिव्हिजन ह्या ठिकाणी तुम्ही काय करताय, ह्या 11.11 ला मल्टिप्लाय करताय 100 ने आणि त्याला 1111 असं त्याला करताय आणि त्याला डिवायडेड बाय तुम्ही 60,000 करताय. तर ते 60,000 च्या पुढे अजून एक झिरो तुम्ही लावलेला त्या ठिकाणी मला बघायला मिळाला. ते एकदा तुम्ही डिव्हिजन बघा काय केलेलं आहे आणि डिव्हिजन याचं यायला पाहिजे. वर सुद्धा आपण 100 ने मल्टिप्लाय करणार, खाली सुद्धा 100 ने मल्टिप्लाय करणार. तर खाली जी व्हॅल्यू येणार आहे ती आपली व्हॅल्यू येईल 60,000 आणि वर जी व्हॅल्यू येणार आहे ती येईल आपली 1111 आणि त्याला जर आपण डिवाइड केलं तर आपलं ऍक्सलरेशन येईल 0.018 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काही जणांचं या ठिकाणी डिव्हिजन चुकलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. या ठिकाणी हे खाली 600 ला तुम्ही लिहिताना एक झिरो एक्स्ट्रा लावलेला होता, त्यामुळे तुमचं उत्तर चुकलेलं होतं. अशा प्रकारे आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. आता जाऊया आपण थर्ड क्वेश्चन कडे. तर थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय बस इज स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट मूव्स विथ युनिफॉर्म acceleration of 0.1 मीटर पर सेकंड स्क्वेअर फॉर 2 मिनिट्स and we have to find the speed acquired by the bus and distance traveled by the bus. आपल्याला सांगितलंय बस इज स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट, म्हणजे बसची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आपल्याला कन्सिडर करता येईल आणि बस स्टार्ट झाल्याच्या नंतर ते एका युनिफॉर्म acceleration ने पुढे मूव्ह करते असं आपल्याला सांगितलेलं आहे. युनिफॉर्म acceleration ने मूव्ह करते म्हणजे व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट चेंज होत असते. व्हेलॉसिटी मध्ये जो चेंज होतो तो कॉन्स्टंट चेंज, युनिफॉर्म चेंज आपल्याला बघायला मिळतो. युनिफॉर्म चेंज म्हणजे काय? सेम टाइम इंटरवल मध्ये सेम अमाऊंट ऑफ व्हेलॉसिटी त्या ठिकाणी आपली चेंज होईल. तर तो जो चेंज होणार आहे तो चेंज होण्यासाठी लागलेला टाइम सुद्धा आपल्याला दिलेला आहे 2 मिनिट्स. आपल्याला आणि आपल्याला स्पीड जी फायनल स्पीड त्या ठिकाणी तयार झालेली असेल ती स्पीड आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं ह्या 2 मिनिट्स मध्ये किती कव्हर झालेला आहे. तर आपण येऊया गिव्हन कडे. इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0 मीटर पर सेकंद, ऍक्सलरेशन आहे 0.1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, टाइम आपल्याकडे आहे 2 मिनिट्स म्हणजेच 120 सेकंद आणि फाइंड आउट करायचं स्पीड आणि म्हणजे स्पीड अक्वायर्ड म्हणजे त्या गाडीला आलेली स्पीड, थोड्या वेळाच्या नंतर आलेली स्पीड म्हणजे फायनल व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. तर आता आपल्याकडे बघा फायनल व्हेलॉसिटीला आपल्याकडे आता गिव्हन मध्ये काय काय आहे? गिव्हन मध्ये आपल्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी आहे, ऍक्सेलरेशन आहे आणि टाइम आहे आणि फाइंड आउट करायचं आपल्याला आता फायनल व्हेलॉसिटी.
तर बघा फायनल व्हेलॉसिटीला, त्याच्यानंतर इनिशियल व्हेलॉसिटीला, ऍक्सेलरेशनला आणि टाइमला एकमेकांसोबत रिलेट करणारा आपल्याकडे एक इक्वेशन आहे, ज्याला आपण फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन म्हणतो. आणि त्या फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशनने आपण ही व्ही ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. मग काय येईल या ठिकाणी व्ही ची व्हॅल्यू? आपल्याकडे फर्स्ट इक्वेशन असं आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. ह्याच्यामध्ये व्ही आहे फायनल व्हेलॉसिटी, यू आहे इनिशियल व्हेलॉसिटी, ए आहे ऍक्सेलरेशन आणि टी आहे टाइम. फायनल व्हेलॉसिटी व्ही काढण्यासाठी आपण आपल्याकडे असलेल्या व्हॅल्यूज जर या इक्वेशन मध्ये ठेवल्या, तर आपल्याकडे फायनल व्हेलॉसिटी येते 12 मीटर पर सेकंद. या ठिकाणी काही जणांनी ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला वापरला, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. त्या फॉर्म्युल्याने सुद्धा आन्सर सेम येईल. इक्वेशन ऑफ मोशन वापरून सुद्धा आन्सर सेम येईल. फक्त तुम्हाला आता इथून पुढे जी प्रॅक्टिस आहे, इक्वेशन ऑफ मोशनचा वापर करून सम सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस ठेवायची. कारण इक्वेशन ऑफ मोशनचा आपण वापर आपला टाइम रिड्यूस करण्यासाठी करतो आणि सिम्प्लिसिटी साठी आपण करत असतो. ज्यावेळेस आपल्याकडे इक्वेशन ऑफ मोशन आहेत, त्यावेळेस आपण आपल्या आन्सरला लेंदी करायचं नाही, जेणेकरून तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सॉल्व्ह करताना तुम्हाला मदत होईल. त्यासाठी तुम्हाला आतापासून इक्वेशन ऑफ मोशननी तुमचे सोल्युशन फाइंड आउट करण्याची सवय लावा, जेणेकरून तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देताना इझी जाईल. इक्वेशन ऑफ मोशननी आन्सर पटकन येतं आणि डायरेक्ट आपण जर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला कॉम्प्युटेशन जास्त करावं लागतं. या ठिकाणी दिलेल्या व्हॅल्यू सोप्या असल्यामुळे तुम्हाला इझी जाईल. काही ठिकाणी पॉइंट मध्ये व्हॅल्यूज असतात. अवघड जर तुम्हाला व्हॅल्यू आल्या तर तुम्हाला फाइंड आउट करायला त्या ठिकाणी अवघड जाईल. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट इक्वेशन ऑफ मोशनचा वापर करायचा. तिन्ही इक्वेशन ऑफ मोशन आपले यासाठी पाठ असले पाहिजेत. आता आपल्याकडे फायनल व्हेलॉसिटी आलेली आहे 12 मीटर पर सेकंद. आणि आता आपण काढणार आहोत, आपल्याकडे डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. तर डिस्टन्स साठी आपल्याकडे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे, हे सगळ्याला माहिती आहे. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ टी स्क्वेअर. याच्यामध्ये यू आहे इनिशियल व्हेलॉसिटी, टी टाइम आहे, ए ऍक्सेलरेशन आहे आणि पुन्हा टी स्क्वेअर म्हणजे आपल्याला टाइमचा स्क्वेअर त्या ठिकाणी घ्यायचा आहे. मग यू झिरो असल्यामुळे पहिली एंटिटी पूर्ण झिरो होऊन जाईल, प्लस हाफ ऍक्सेलरेशन आहे 0.1 इंटू टी स्क्वेअर म्हणजे 120 चा होल स्क्वेअर. ही जी आपण व्हॅल्यू कॉम्प्युट जो केली, हे मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर मल्टिप्लिकेशन येतं 720 मीटर. आणि अशा प्रकारे आपण डिस्टन्स फाइंड आउट केलाय 720 मीटर आणि फायनल व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट केलेली आहे 12 मीटर पर सेकंद. यामध्ये कोणाची काही चूक झालेली नाही या क्वेश्चन मध्ये. फक्त काही जणांनी लेंदी प्रोसेस वापरलेली आहे, तर ती न वापरण्याचं सजेशन मी तुम्हाला देईन. आता जाऊया आपण पुढच्या क्वेश्चन कडे. पुढचा क्वेश्चन सुद्धा खूप सोपा आहे. यामध्ये आपण आपल्याला सांगितलेलं आहे, अ ट्रेन इज ट्रॅव्हलिंग ॲट अ स्पीड ऑफ 90 किलोमीटर पर आवर. Brakes are applied so as to produce a uniform acceleration of minus 0.5 meter per second square. Find how far the train will go before it brought to rest. एक रेल्वे आहे जी धावतीये, धावताना तिची स्पीड आहे 90 किलोमीटर पर आवर. या ठिकाणी 90 किलोमीटर पर आवर ने ट्रेन धावतीये आणि ट्रेन धावताना आपल्याला ब्रेक मारण्याची गरज पडली आणि आपण ट्रेनला ब्रेक अप्लाय केलेला आहे. ट्रेनला ब्रेक अप्लाय केल्याच्या नंतर काय होईल? हळूहळू स्पीड कमी कमी व्हायला लागेल, म्हणजे स्पीड चेंज व्हायला लागेल. आणि स्पीड चेंज झाल्यामुळे त्या रेल्वेमध्ये काही ना काहीतरी ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होणार आहे. या ठिकाणी स्पीड डिक्रीज होते, म्हणून निगेटिव्ह ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होणार आहे. आणि ते तयार झालेलं जे ऍक्सेलरेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे मायनस 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मग आपल्याला काय होईल, हळूहळू जशी जशी ट्रेन स्लो 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 होत जाते, तशी ती थोड्या वेळानंतर जाऊन काही अंतरावर जाऊन थांबेल. आणि आपल्याला विचारलंय की आपण ब्रेक लावल्याच्या नंतर किती अंतरापर्यंत जाऊन ती गाडी जी आहे ती थांबलेली आहे रेस्ट होण्याच्या अगोदर. बिफोर इट इज ब्रॉट टू रेस्ट म्हणजे काय, रेस्टला येण्याच्या अगोदर किती ट्रेन ती धावली, किती अंतर ती धावली, आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपल्याला डिस्टन्स या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. आपण गिवन लिहूया. इनिशियल व्हेलॉसिटी आहे आपल्याकडे यू 90 किलोमीटर पर आवर. त्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्ट करूया. मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्ट केल्याच्या नंतर व्हॅल्यू येते त्याची 25 मीटर पर सेकंद. आता येऊ आपण फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी 0 मीटर पर सेकंद असेल, कारण आपली गाडी जी आपली ट्रेन जी आहे ती फायनली रेस्टला आलेली आहे. त्यामुळे 0 मीटर पर सेकंद फायनल व्हेलॉसिटी असेल. ऍक्सेलरेशन आपल्याला दिलेलं आहे मायनस 0.5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स.
तर डिस्टन्स फाइंड आउट करायला आता आपल्याकडे होते फायनल व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे, इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे, ऍक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स. तर डिस्टन्सला, ऍक्सेलरेशनला, इनिशियल व्हेलॉसिटीला आणि फायनल व्हेलॉसिटीला एकत्रित करणारा रिलेशन आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं. ते इक्वेशन आहे इक्वेशन ऑफ मोशनचं थर्ड इक्वेशन. So from the third equation of motion, we have v square is equal to u square plus 2as, where v square is final velocity, u square is initial velocity, and acceleration is a is acceleration, s is distance. सो आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, तर या फॉर्म्युल्याला आपण डिस्टन्स मध्ये लिहू आणि आपल्याकडे मग डिस्टन्सचा फॉर्म्युला येतो v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2a. कसा काढला हा फॉर्म्युला मी? त्या यू स्क्वेअर ला जर आपण लेफ्ट साइडला घेऊन गेलो तर ते व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर होतं, इज इक्वल टू 2as बनेल आणि मग एस जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हे जे 2a उरतंय ते 2a या ठिकाणी डिव्हिजन मध्ये जाईल आणि आपल्या डिस्टन्सचा फॉर्म्युला तयार होतो एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2a. तुम्हाला अजून एक सजेशन मी असं देईल की तुम्ही एक शीट तयार करायची आणि त्या शीट मध्ये ह्या आपल्या चॅप्टर मध्ये आलेले सगळे फॉर्म्युले सगळे इक्वेशन्स लिहून काढायचे. तर पहिल्यांदा आपल्याकडे स्पीडचा फॉर्म्युला होता, त्याच्यानंतर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण काढला, ऍव्हरेज व्हेलॉसिटी आणि ऍव्हरेज स्पीडचे आपल्याकडे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. त्यानंतर आपल्याकडे 3 इक्वेशन ऑफ मोशन आहेत, ते 3 इक्वेशन ऑफ मोशन लिहा आणि हे तिसरा इक्वेशन ऑफ मोशन वरनं आपण डायरेक्ट एक डिस्टन्सचा फॉर्म्युला काढला, तो डिस्टन्सचा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही लिहून घ्या. हा डिस्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला डिस्टन्स विचारलाय आधी बघायचं आपल्याला फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन माहिती आहे का. जर ह्या गोष्टी माहिती असतील तर आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरू शकतो आणि आपलं जे डिस्टन्स आहे तो आपण फाइंड आउट करू शकतो. या ठिकाणी आपण सेकंड इक्वेशन ऑफ मोशन का नाही वापरू शकलो? कारण टाइमचा कुठेही आपल्याला या ठिकाणी उल्लेख केलेला नाही आणि सेकंड इक्वेशन ऑफ मोशन मध्ये टाइम गरजेचं आहे माहिती असणं. सो थर्ड इक्वेशन ऑफ मोशन वरून कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये जर आपल्याला ऍक्सेलरेशन, फायनल व्हेलॉसिटी आणि इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली असेल तर आपल्याला डिस्टन्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला मिळतो s इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू ऍक्सेलरेशन. हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आणि हा फॉर्म्युला आपल्या कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा. ज्यावेळेस आपण क्वेश्चन वाचतो आणि गिव्हन लिहितो तर गिव्हन मध्ये लिहिलेल्या एंटिटीज वरून आणि टू फाइंड मधल्या एंटिटी वरून आपल्याला डायरेक्ट हा फॉर्म्युला डोळ्यासमोर आला पाहिजे, इक्वेशन ऑफ मोशन आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. चला तर मग या आपल्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवूया. व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू येईल 0, यू स्क्वेअर ची व्हॅल्यू येईल 625 आणि 2 इंटू ऍक्सेलरेशन हे येईल 2 इंटू मायनस 0.5. ह्या ठिकाणी हे डायरेक्ट जर आपण फाइंड आउट केलं तर हे येईल 0 मायनस 625 इज इक्वल टू मायनस 625, 2 इंटू मायनस 0.5 इज इक्वल टू मायनस 1 आणि हे मायनस मायनस कटतं आणि आपला जो डिस्टन्स येतो तो येतो 625 मीटर. आता बघा काही जणांनी ह्यामध्ये काय केलंय, ह्याला खूप लेंदी केलेलं आहे. काही लोकांनी काय केलंय, आपल्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी आहे, फायनल व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन आहे आणि आपल्या ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे व्ही मायनस यू अपॉन टी आणि काही जणांनी हा फॉर्म्युला वापरून आधी टाइम फाइंड आउट केलाय. काय केलंय, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला वापरून टाइम फाइंड आउट केलाय आणि मग टाइम वरून पुन्हा सेकंड इक्वेशन वापरलाय आणि सेकंड इक्वेशन वापरून डिस्टन्स फाइंड आउट केलाय. काही जणांनी इतकी लेंदी प्रोसिजर केलेली आहे. परंतु कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये लक्षात ठेवायचं आहे बाळांनो आपल्याला की टाइम हा आपल्याला लिमिटेड असतो आणि टाइम लिमिटेड असल्यामुळे आपल्याला लेंदी प्रोसेस करण्याची गरज पडत नाही आणि लेंदी प्रोसेस करावी लागू नये म्हणूनच आपण इक्वेशन ऑफ मोशन शिकलेलो आहोत. त्यामुळे आलेला प्रत्येक प्रश्न हा इक्वेशन ऑफ मोशननी सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस इथून पुढे तुम्ही सगळ्यांनी करायची आहे. हा झाला आपला चौथा क्वेश्चन. आता जाऊया आपण पाचव्या क्वेश्चन कडे. पाचव्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय अ ट्रॉली while going down an inclined plane has an acceleration of 2 centimeter 2 centimeter per second square. What will be its velocity 3 seconds after the start? एक ट्रॉली आहे या ठिकाणी दाखवली आहे. हा एक इन्क्लाइंड प्लेन आहे. जर समजा आपण डीमार्ट ला गेलेलो असू तर आपल्याला त्या ठिकाणी इन्क्लाइंड प्लेन हा दिसेल, बघायला मिळेल. जर आपल्याला आतमध्ये ट्रॉली घेऊन जायचं असेल तर त्या इन्क्लाइंड प्लेन वरनं तो आपल्याला माणूस जो आहे तो ट्रॉली आपल्याला बाहेर त्या ठिकाणी आपल्याला न्यावी लागते. आपण खरेदी केली ट्रॉलीने
आणि डीमार्टच्या बाहेर आलो की आपल्याला खाली पार्किंग कडे येण्यासाठी त्या इन्क्लाइन्ड प्लेनचा वापर करावा लागतो. तर इन्क्लाइन्ड प्लेन मध्ये जाताना आपल्याला वरपासून खाली आपली ट्रॉली हळूहळू येते. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे व्हाईल गोइंग डाऊन, म्हणजे अप्पर साइडला ट्रॉली होती आणि तिथून खाली ती जाते, डाऊनला ती जाते. आणि तिच्यामध्ये ऍक्सेलरेशन आहे 2 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअरचं. कारण ज्यावेळेस ती मोशन मध्ये असेल तिची व्हेलॉसिटी चेंज होत राहील. व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाल्यामुळे ऍक्सेलरेशन येईल आणि आपल्याला ऍक्सेलरेशन ते दिलेलं आहे 2 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हॉट विल बी इट्स व्हेलॉसिटी आफ्टर 3 सेकंड आफ्टर द स्टार्ट. या ठिकाणापासून स्टार्टिंग पासून मोशन सुरू झाली आणि 3 सेकंदाच्या नंतर त्या ट्रॉलीची व्हेलॉसिटी काय असेल ही आपल्याला फाइंड आउट करायची. नंतरची व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची. सुरुवातीला ट्रॉली या ठिकाणी आलेली असताना रेस्टला असेल, त्यामुळे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आपण 0 कन्सिडर करू शकतो आणि आपल्याला ऍक्सेलरेशन दिलेलं आहे. तर आपण लिहूया, गिव्हन लिहूया. ऍक्सेलरेशन दिलंय 2 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. टाइम दिलेला आहे, टाइम ऑफ ट्रॅव्हल इज 3 सेकंड अँड इनिशियल व्हेलॉसिटी u इज 0 सेंटीमीटर पर सेकंड. या ठिकाणी 0 सेंटीमीटर पर सेकंड का घेतलंय? कारण आपल्या ऍक्सेलरेशनचं युनिट आहे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आणि त्यामुळे आपण इनिशियल व्हेलॉसिटी सुद्धा सेंटीमीटर पर सेकंड मध्ये घेणार आहोत. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं फायनल व्हेलॉसिटी v आफ्टर 3 सेकंड. मोशन सुरू झाल्याच्या नंतर 3 सेकंदाच्या नंतर जी व्हेलॉसिटी त्या ट्रॉलीमध्ये आलेली असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची. मग बघा, आपल्याकडे फायनल व्हेलॉसिटीला, ऍक्सेलरेशनला, इनिशियल व्हेलॉसिटीला आणि टाइमला रिलेट करणारी जी एंटिटी आहे तिला आपण फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन म्हणतो, ते आपल्याकडे आहे. पुन्हा बघा, गिव्हन कडे बघायचंय. गिव्हन मध्ये असलेल्या सगळ्या एंटिटीजला एकत्र कोणी रिलेट करू शकताय का हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. आणि याच्यामध्ये आपल्याला दिसतं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन या तिन्ही या फायनल व्हेलॉसिटीला, इनिशियल व्हेलॉसिटीला, ऍक्सेलरेशनला आणि टाइमला एकत्रितपणे रिलेट करतं आणि तो इक्वेशन आपण या ठिकाणी वापरलेला आहे. v इज इक्वल टू यू प्लस एटी. आणि मग यामध्ये आपण आलेले आपले व्हॅल्यू जर ठेवल्या, u ची व्हॅल्यू 0 आहे, ऍक्सेलरेशन 2 आहे, टाइम आपल्याला 3 सेकंद दिलेला आहे, तर आपली जी फायनल व्हेलॉसिटी येईल ती फायनल व्हेलॉसिटी 6 सेंटीमीटर पर सेकंद येते. या ठिकाणी बघा, आपण जे कॉम्प्युटेशन केलेलं आहे, कॅल्क्युलेशन जे केलेलं आहे, ते कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सिंपल एक आपण इक्वेशन लिहिलं, त्याच्यात व्हॅल्यूज पुट केल्या आणि फायनल आन्सर आपण फाइंड आउट केलं. याला आपण ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्याने सुद्धा काढू शकतो. ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला दिलेलं ऍक्सेलरेशन जर आपण पुट केलं तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळेल. दोन्ही ह्या ठिकाणी आपल्याकडे वेज आहेत, दोन्ही सुद्धा शॉर्टच वेज आहेत, कोणताही तुम्ही एक वापरू शकता. परंतु आपल्या फायद्यासाठी नेहमी इक्वेशन ऑफ मोशनने आपलं दिलेलं सम सॉल्व्ह करण्याची सवय आपण लावली पाहिजे. चला तर येऊया आपण पुढच्या क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 मध्ये सांगितलंय की अ रेसिंग कार हॅज युनिफॉर्म ऍक्सेलरेशन ऑफ 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हॉट विल बी व्हॉट डिस्टन्स विल इट कव्हर इन 10 सेकंड आफ्टर स्टार्ट. एक रेसिंग कार आहे, एका ठिकाणापासून स्टार्टच्या ठिकाणापासून ती हळूहळू मूव्ह करते आणि मूव्ह करताना तिच्यामध्ये ऍक्सेलरेशन तयार झालेलं आहे 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सॉरी, या ठिकाणी ऍक्सेलरेशन 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला टाइम दिलेला आहे 10 सेकंदचा आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे डिस्टन्स. या ठिकाणी बघा, स्टार्ट पासून सुरू केल्याच्या नंतर 10 सेकंदामध्ये जितका डिस्टन्स कव्हर झालेला असेल तो डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि हा डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ह्या गाडी स्टार्ट झाल्यापासून त्या फायनल पोझिशन पर्यंत येईपर्यंत त्या गाडीमध्ये आलेलं ऍक्सेलरेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला सांगितलेलं स्टार्टला गाडी होती, स्टार्टला गाडी असल्यामुळे इनिशियल व्हेलॉसिटी आपण 0 कन्सिडर करू शकतो. म्हणून आपण दिलेलं गिव्हन लिहू. गिव्हन इज acceleration is a is equal to 4 meter per second square, time is 10 second and initial velocity is 0 meter per second and we have to find distance. सो आता गिव्हन लिहिल्याच्या नंतर आपण बघू शकतो ह्या सगळ्या एंटिटीजला, ऍक्सेलरेशनला, टाइमला, इनिशियल व्हेलॉसिटीला आणि डिस्टन्सला रिलेट करणारी आपल्याकडे एंटिटी आहे इक्वेशन ऑफ मोशनचं सेकंड इक्वेशन. या ठिकाणी टाइम दिलेला आहे म्हणून आपण डायरेक्ट सेकंड इक्वेशन ऑफ मोशन लिहिणार, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवून आपण डिस्टन्स फाइंड आउट करणार. तो डिस्टन्स येतो आपला 200 मीटर. हे मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं तर ते 200 मीटर इतकं येतं.
मग या ठिकाणी आपण थर्ड इक्वेशन मधून काढलेला फॉर्म्युला का नाही वापरला? तर आपल्याला या ठिकाणी टाइमची इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली होती. आपल्याला या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटी माहिती नाहीये. आपल्याला जो आपण फॉर्म्युला मागे तयार केला होता S इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू ऍक्सेलरेशन, त्याच्यामध्ये आपल्याला फायनल व्हेलॉसिटीची सुद्धा गरज आहे. मग या ठिकाणी तर आपल्याला फायनल व्हेलॉसिटी दिलेली नाहीये. मग आपण उलट काम करणार नाही. ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्याने फायनल व्हेलॉसिटी काढा. मग त्या फायनल व्हेलॉसिटीला त्या व्हॅल्यू मध्ये त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा आणि मग आन्सर काढा. मग या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की आपल्याकडे अवेलेबल एंटिटीज कोणत्या आहेत. आपल्याकडे अवेलेबल आहे ऍक्सेलरेशन, टाइम, इनिशियल व्हेलॉसिटी. तर ह्या सगळ्यांना डिस्टन्स सोबत डायरेक्ट कोण रिलेट करू शकतं का? तर त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर इक्वेशन येतं, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, S इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, आणि त्या इक्वेशनचा वापर करून आपण डायरेक्ट आपला डिस्टन्स जो आहे तो फाइंड आउट करू शकतो. दिलेल्या प्रॉब्लेमला आपल्याला सिंपल सिंपल करत जायचं आहे. आपल्याकडे असलेले फॉर्म्युलेस आपल्याला पाठ असू द्यात, म्हणजे आपले सगळे फॉर्म्युले डोळ्यासमोर राहतील, आणि आपण गिवन लिहिल्याच्या नंतर आणि टू फाइंड लिहिल्याच्या नंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय ते एंटिटी, आणि गिवन असलेल्या एंटिटी ज्या सगळ्या आपल्या डोळ्यासमोर येतात, आणि या सगळ्या एंटिटीजला एकत्रितपणे रिलेट करणारे आपल्याला फॉर्म्युले डोळ्यासमोर दिसलेले असतात, आणि त्या फॉर्म्युल्यांचा वापर करून मग आपण रिक्वायर्ड आन्सर आपण फाइंड आउट करू शकतो. अशा प्रकारे हा झाला 6वा क्वेश्चन. तर आपण येऊया आता 7व्या क्वेश्चन. चला बघूया 7व्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. A stone is thrown in vertically upward direction with a velocity of meter per second. या ठिकाणी काहीच आपल्याला मॅग्निट्यूड दिलेलं नसल्यामुळे आपण 1 कन्सिडर करू. If the acceleration of stone during its motion is 10 meter per second square in downward direction, then what will be the height attained by the stone and how much time will it take to reach there? काय म्हणलं आपल्याला? एक दगड आहे, तो दगड आपण हवेमध्ये उंच वर फेकतोय. व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये आपण ग्राउंड पासून वरच्या डायरेक्शन मध्ये आपण दगडाला फेकतोय. आपण जसं दगडाला हवेमध्ये वर फेकलं तसं त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागेल, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्या दगडाची जी व्हेलॉसिटी आहे ती हळूहळू डिक्रीज होत राहील. ऍक्सेलरेशन शिकताना आपण हे शिकलेलो आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे वर जाणाऱ्या ऑब्जेक्टची जी स्पीड आहे ती हळूहळू डिक्रीज होत असते, आणि एका पॉइंटला जाऊन ती 0 होते. म्हणजे वर जाताना इनिशियल व्हेलॉसिटी काही ना काहीतरी असते, आणि फायनल व्हेलॉसिटी तिची 0 होते. आणि ह्या मोशन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जो व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतोय, त्या चेंजमुळे काही ना काहीतरी ऍक्सेलरेशन तयार होणार आहे, आणि त्या ऍक्सेलरेशनला आपण नाव देत असतो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय नाव देतो आपण ह्याला? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कारण हे ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आलेलं आहे. आणि हे ऍक्सेलरेशन नेहमी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागत असतं. म्हणजेच आपल्याला ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू ही निगेटिव्ह ऍक्सेलरेशन बघायला मिळते. काय बघायला मिळते निगेटिव्ह ऍक्सेलरेशन? कारण आपली व्हेलॉसिटी हे हळूहळू कमी कमी होत आहे. When there is decrease in the velocity, acceleration so produced will be negative acceleration. हे आपण आधीच शिकलोय. त्यामुळे हे जे दिलेलं ऍक्सेलरेशन आहे आपल्याला निगेटिव्ह ऍक्सेलरेशन घ्यायचंय. आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी सांगितलेली आहे 1 मीटर पर सेकंद आहे, आणि फायनल व्हेलॉसिटी आपण काढू शकतो 0 मीटर पर सेकंद, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सने व्हेलॉसिटी 0 डिक्रीज होत जाते. डिक्रीज होत होत एका पॉइंटला ती 0 मीटर पर सेकंद होते, आणि तिथून त्या स्टोनचा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये प्रवास सुरू होतो. तर आपल्याला त्या प्रवासाची काही घेणं देणं नाही. आपल्याला काय काढायचंय? आपण खालून वर फेकल्याच्या नंतर कुठपर्यंत वर तो जाऊ शकला ती आपल्याला हाईट काढायची. ग्राउंड पासून किती वर अंतरापर्यंत तो दगड गेलाय ती हाईट आपल्याला काढायची, आणि तिथपर्यंत जाताना लागलेला टाइम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर बघा, गिवन दिलेलं इनिशियल व्हेलॉसिटी u इज 1 मीटर पर सेकंड. वी नो फायनल व्हेलॉसिटी v इज 0 मीटर पर सेकंड. Acceleration is minus 10 meter per second square, that is negative acceleration due to the decrease in the velocity from 1 meter per second to 0 meter per second. 1 मीटर पासून 0 मीटर पर सेकंद कडे जाताना व्हेलॉसिटी डिक्रीज होत होती, त्यामुळे जे आपलं ऍक्सेलरेशन आहे ते आपण निगेटिव्ह घेतलेलं आहे. आणि टू फाइंड
डिस्टन्स फ्रॉम द ग्राउंड यस, ती हाईट जी आपल्याला फाइंड आउट करायची ती हाईट म्हणजे डिस्टन्स यस, आणि रिक्वायर्ड टाइम टी. सो बघा या ठिकाणी आपल्याला फायनल व्हेलॉसिटी माहिती आहे, इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे, आणि ऍक्सेलरेशन माहिती आहे, आणि फाइंड आउट करायचं डिस्टन्स. तर लगेच आता आपल्या डोळ्यासमोर आपण नवीन तयार केलेला फॉर्म्युला येतो. फ्रॉम द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन वी हॅव व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s, आणि ह्या इक्वेशन वरून आपण हा फॉर्म्युला तयार केला होता. ह्या इक्वेशन वरनं आपण डायरेक्ट एस चा फॉर्म्युला लिहू शकतो, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2a, आणि त्याच्यामध्ये आपल्या आलेल्या व्हॅल्यूज जर आपण ठेवल्या तर आपला जो डिस्टन्स आहे ते डिस्टन्स येतं 0.05 मीटर. या ठिकाणी हे जर आपण डिव्हिजन केलं तर ते डिव्हिजन येतं 0.05 मीटर. मग आपल्याला मिळालं डिस्टन्स, आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे टाइम. आता टाइम फाइंड आउट करण्यासाठी या ठिकाणी आता मी काय काय वापरू शकतो. एक आहे माझ्याकडे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, पण ते लेंदी आहे, मोठं इक्वेशन आहे. मी सरळ सरळ ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरेल, आणि ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला वापरून मी टाइम फाइंड आउट करेल, कारण माझ्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी दोन्हीही आहे, आणि ऍक्सेलरेशन सुद्धा आहे. सो ह्या ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युलानी आपण टाइमचा फॉर्म्युला काढू शकतो. टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. हे ए इथे येईल, टी या ठिकाणी येईल, आणि सो याच्यामध्ये जर आपण आपल्या व्हॅल्यूज पुट केल्या तर आपला जो टाइम आहे तो टाइम येतो 0.1 सेकंद. तर या ठिकाणी टाइम भरपूर जणांचा आलेला आहे या क्वेश्चन मध्ये. काही जणांचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी डिस्टन्स फाइंड आउट करताना चुकलेले आहेत. तर डिस्टन्स फाइंड आउट करताना तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन तुमचे चुकलेले ते तुम्ही बघू शकता. काही जणांनी आधी ऍक्सेलरेशनने टाइम फाइंड आउट केलाय, आणि टाइम फाइंड आउट करून टाइमच्या साह्याने सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वापरलंय, आणि सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वापरून डिस्टन्स फाइंड आउट केलेला आहे. तो सुद्धा पर्याय बरोबर आहे, ते काही चुकीचं नाहीये. पण ते करताना काही जणांचं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. त्या कॅल्क्युलेशन चुकल्यामुळे तुमचा आन्सर चुकीचा आलेला असणार आहे. तर ते तुम्ही एकदा बघून घ्या. आणि हा एक वे आहे, डायरेक्ट आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो आणि डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो आणि टाइम फाइंड आउट करू शकतो. तर अशा प्रकारे हा झाला 7वा क्वेश्चन. आता येऊया आपण 8व्या क्वेश्चन कडे. चला तर बघूया 8व्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. An athlete completes one round of a circular track of diameter 200 meter in 40 seconds. What will be the distance covered and the displacement covered at the end of 2 minutes and 20 seconds? आपल्याला सांगितलं एक ऍथलीट आहे जो का सर्क्युलर ट्रॅक वरती धावतोय, आणि सर्क्युलर ट्रॅक वरती धावताना एक राऊंड कंप्लीट करायला 40 सेकंद त्याला लागतात. या ठिकाणी मी सर्क्युलर ट्रॅक काढलेला आहे, त्याच्यावर आपण एक पॉइंट मार्क करू ए, आणि एक कम्प्लीट राऊंड होतोय म्हणजे ए पासून स्टार्ट केल्याच्या नंतर तो ऍथलीट पुन्हा ए ला येतोय. म्हणजे एक कम्प्लीट राऊंड झाल्याच्या नंतर इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन ही सेम होत असते. आणि आपल्याला माहिती दिलेली आहे की हा एक राऊंड कंप्लीट करायला 40 सेकंद त्याला लागलेले आहेत. आणि दुसरी इन्फॉर्मेशन आहे, डायमीटर आपल्याला सांगितलेली 200 मीटर इतकी आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की जर हा ऍथलीट 2 मिनिट 20 सेकंद इतका जर चालला तर डिस्टन्स त्याने किती कव्हर केलेला असेल आणि डिस्प्लेसमेंट किती त्याने कव्हर केलेली असेल. सो या ठिकाणी मी गिव्हन लिहिलंय ऍथलीट कम्प्लीट्स वन राउंड इन 40 सेकंद. We have to find distance and displacement covered in 2 minutes and 20 seconds. So 2 minutes and 20 seconds means 140 seconds. 2 मिनिट म्हणजे 120 सेकंद प्लस 20 सेकंद म्हणजे टोटल टाइम जो लागणार आहे या ठिकाणी तो आहे 140 सेकंद. या 140 सेकंद मध्ये या ऍथलीटने किती डिस्टन्स कव्हर केला, म्हणजेच किती राऊंड कंप्लीट झाले आणि किती डिस्प्लेसमेंट कव्हर केली ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 40 सेकंदामध्ये तो एका राऊंड इतका डिस्टन्स कव्हर करतोय, तर आपल्याला फाइंड आउट करायचं 140 सेकंदाच्या नंतर किती डिस्टन्स त्याचा कव्हर झालेला असेल. तर आपण जर्नी लिहूया ऍथलीटची कशी झाली असणार आहे. पहिल्या 40 सेकंदामध्ये एक राऊंड कंप्लीट झालाय. 40 सेकंद जर एका राऊंडला लागत असतील तर 20 सेकंदामध्ये हाफ राऊंड कंप्लीट होईल. 40 सेकंदामध्ये जर एक राऊंड कंप्लीट होत असेल तर पुढच्या 40 सेकंदामध्ये म्हणजे टोटल 80 सेकंदामध्ये 2 राऊंड कंप्लीट होतील. तिथून पुढच्या 40 सेकंदामध्ये म्हणजे टोटल 120 सेकंदामध्ये 3 राऊंड कंप्लीट होतील. या ठिकाणी 2 मिनिट झालेले आहेत, आता उरले 20 सेकंद. हे 20 सेकंद जर आपण 120 मध्ये ऍड केले तर आपल्याला टोटल मिळतात 140 सेकंद, म्हणजेच 2 मिनिट आणि 20 सेकंद.
तर 20 सेकंद मध्ये किती हाफ राऊंड आहे, म्हणजेच ह्या 140 सेकंद मध्ये किती राऊंड कम्प्लीट होणार आहे, 3 प्लस हाफ इज इक्वल टू 3.5 और 3.5 राऊंड. आणि इथून पुढे तो 40 सेकंद चाललेला नाही तर 20 सेकंद चाललेला आहे आणि 20 सेकंदामध्ये फक्त हाफ राऊंड कम्प्लीट होत आहे. म्हणून टोटल 140 सेकंदामध्ये हे 3 राऊंड आणि हाफ राऊंड असा 3.5 राऊंड किंवा 3.5 राऊंड कम्प्लीट होतील. So we gather the information that in 140 seconds 3.5 rounds are done. 140 सेकंदामध्ये 3.5 राऊंड कम्प्लीट झालेले आहेत. मग डिस्टन्स किती असेल, एका राऊंडचा डिस्टन्स 5d जर असेल, कारण या ठिकाणी आपण कोणत्याही सर्क्युलर ट्रॅकचा डिस्टन्स फाइंड आउट करताना सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला वापरत असतो आणि डायमीटरचा वापर करून सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपल्याकडे पायडी असा आहे. म्हणजेच एका राऊंडला जो डिस्टन्स असेल तो एका राऊंड मधला डिस्टन्स पायडी असणार आहे. जर एका राऊंडला पायडी इतका डिस्टन्स असेल तर 3.5 राऊंडला 3.5 इंटू पायडी इतका डिस्टन्स होईल. पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3.14, डायमीटर आपल्याला दिलेली 200 मीटर आणि हे जर आपण मल्टिप्लिकेशन केले तर आपल्याला जो डिस्टन्स फाइंड होतो तो होतो 2198 मीटर. 2198 मीटर. हे डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी वेगवेगळे लॉजिक वापरलेले आहेत काही लोकांनी. सगळ्यांचे लॉजिक बरोबर आहेत आणि सगळ्यांचे आन्सर डिस्टन्सचे बरोबर आलेले आहेत. डिस्प्लेसमेंट सुद्धा सगळ्यांचे बरोबर आलेले. हे एक वे मी सांगितलं लॉजिकचा. तुमच्याकडे अजून वेगवेगळे लॉजिक आहेत, ते सगळ्यांचे बरोबर आहेत. त्या पद्धतीने तुम्ही डिस्टन्स फाइंड आउट करू शकता. आता बघूया आपण डिस्प्लेसमेंट कशी काढायची. तर कोणत्याही सर्क्युलर ट्रॅक मध्ये डिस्प्लेसमेंट ही डायमीटरच्या इक्वल असते. कोणत्याही दोन पॉइंट मध्ये डिस्प्लेसमेंट ही डायमीटरच्या इक्वल असते. आपल्याला सांगितलंय 140 सेकंद मध्ये डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे. तर 140 सेकंद जेव्हा झालेले आहेत त्यावेळेस 3 राऊंड कम्प्लीट झालेले आहेत आणि कम्प्लीट ज्यावेळेस राऊंड होतोय त्यावेळेस इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन ही सेम होतीये आणि त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट 0 होऊन जाणार आहे. म्हणून पहिल्या 3 राऊंड साठी आपल्या जो डिस्प्लेसमेंट असणार आहे तो 0 असणार आहे. उरला 0.5 राऊंड, उरला हाफ राऊंड. हाफ राऊंड मध्ये बघा ह्या ए पॉइंट पासून स्टार्ट करून तो ह्या पोझिशन पर्यंत आला असेल, म्हणजे त्याची इनिशियल पोझिशन ही असेल, फायनल पोझिशन ही असेल आणि मग ह्या दोन पॉइंट मधला जो आपला डिस्प्लेसमेंट बघायला मिळेल त्या दोन पॉइंट मधले डिस्प्लेसमेंट म्हणजे डायमीटर असेल या ठिकाणी आणि ते डायमीटर आपल्याला बघायला मिळते 200 मीटर दिलेली आहे आणि म्हणून डिस्प्लेसमेंट आपली 200 मीटर. सर्क्युलर ट्रॅक मध्ये कोणत्याही दोन पॉइंट मधली डिस्प्लेसमेंट जर फाइंड आउट करायची असेल तर त्या दोन पॉइंटला जॉईन करणारी आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो आणि त्या स्ट्रेट लाईनची आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतो. आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते हे जे स्ट्रेट लाईन जे हे डायरेक्ट डायमीटर आहे म्हणून आपण या ठिकाणी डायमीटरची व्हॅल्यू लिहिलेली आहे. सो डिस्टन्स आपला येतोय 2198 मीटर आणि डिस्प्लेसमेंट येते 200 मीटर. आता येऊया आपण पुढच्या क्वेश्चन कडे. चला आता येऊया 9th क्वेश्चन कडे. 9th क्वेश्चन कडे जाण्याच्या अगोदर आपण हे एक एक्झाम्पल पाहणार आहोत आणि या एक्झाम्पल मधून आपल्याला ऍव्हरेज स्पीडचा एक नवा फॉर्म्युला मिळणार आहे. तो कसा काढायचा हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण बघूया 9th क्वेश्चन मध्ये काय दिलेलं होतं आणि हे बघण्याची आपल्याला गरज का पडली, कारण 9th क्वेश्चन हा सगळ्यांचा चुकलेला आहे. 9th क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलं होतं की अथर्व घरापासून स्कूल पर्यंत जातोय. घरापासून स्कूल पर्यंत जाताना त्याची स्पीड 20 किलोमीटर पर आवर इतकी आहे. स्कूल पासून पुन्हा घरी येतोय तेव्हा ट्रॅफिक कमी असल्यामुळे त्याची स्पीड आपल्याला 40 किलोमीटर पर आवर इतकी होती. तर आपल्याला टोटल ट्रिपची ऍव्हरेज स्पीड फाइंड आउट करायची आहे. सुरुवातीची स्पीड 20 किलोमीटर पर आवर, नंतरची स्पीड 40 किलोमीटर पर आवर आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायची ऍव्हरेज स्पीड. सगळ्यांनी काय केलेलं आहे, ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू 20 प्लस 40 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 30 किलोमीटर पर आवर असं फाइंड आउट केलेली आहे. परंतु ते उत्तर पूर्णपणे चुकलेलं आहे, कारण तुम्ही ऍव्हरेज स्पीड फाइंड आउट न करता स्पीडचा ऍव्हरेज फाइंड आउट केलं. दोन स्पीड दिलेल्या आहेत त्या दोन स्पीडचं तुम्ही ऍव्हरेज फाइंड आउट केलं. ऍव्हरेज स्पीड फाइंड आउट करण्यासाठी त्या पद्धतीने आपल्याला जाता येत नाही. आपल्याकडे ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे.
टोटल डिस्टन्स डिव्हायडेड बाय टोटल टाइम. काय आपल्याकडे ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला, ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिव्हायडेड बाय टोटल टाइम. जर आपल्याला 10 वेगवेगळ्या स्पीड दिलेल्या असतील आणि त्या 10 वेगवेगळ्या स्पीडचं जर आपल्याला ऍव्हरेज फाइंड आउट करायचं असेल तर आपण त्या सगळ्या स्पीडची ऍडिशन डिवायडेड बाय 10 करू. परंतु आपल्याला ऍव्हरेज स्पीड फाइंड आउट करायची सांगितली असेल तर आपल्याला टोटल डिस्टन्स आणि टोटल टाइम माहिती असणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा, ऍव्हरेज स्पीड जर कुठेही तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितली तर डायरेक्ट दिलेल्या स्पीडचे ऍडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ स्पीड करायचं नाही. ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला वापरला गेला पाहिजे. काय ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. सो आता बघूया हे आपण एक्झाम्पल काय आहे. हे तुम्हाला तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या दृष्टिकोनातून महत्वाचं एक्झाम्पल आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला असं दिलेलं असतं, an object travels a to b with speed x meter per second and again b to a with y meter per second and we have to find out average speed. आपल्याला सांगितलेलं असतं की एखादा ऑब्जेक्ट एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जातोय x मीटर पर सेकंद इतक्या स्पीडने आणि पुन्हा वापस येतोय त्या दुसऱ्या ठिकाणापासून पुन्हा पहिल्या ठिकाणापर्यंत आणि रिटर्न जर्नीच्या वेळेस त्याची स्पीड बदललेली असते, ती असते y मीटर पर सेकंद आणि आपल्याला या टोटल जर्नीचं ऍव्हरेज स्पीड फाइंड आउट करायची असते. अशा वेळेस डायरेक्ट s प्लस y डिवायडेड बाय 2 न करता आपला हा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. डायरेक्ट आपण s प्लस y डिवायडेड बाय 2 का करू शकत नाही, कारण आपण स्पीडचं ऍव्हरेज काढत नाही आहोत, तर ऍव्हरेज स्पीड काढत आहोत. स्पीडचं ऍव्हरेज आणि ऍव्हरेज स्पीड ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या स्पीडचं ऍव्हरेज काढणं आणि पूर्ण जर्नीची ऍव्हरेज स्पीड काय होते हे काढणं दोन वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. त्यामुळे डायरेक्ट x प्लस y डिवायडेड बाय 2 असं करायचं नाही. सो बघा आपल्याकडे स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम, ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन आणि टाइमचा फॉर्म्युला त्या स्पीडच्या फॉर्म्युल्यावरून आपण काढू शकतो डिस्टन्स अपॉन स्पीड. या तीन फॉर्म्युलांची गरज आपल्याला पडणार आहे. पुन्हा एकदा टाइप समजून घ्या. या टाइप मध्ये काय सांगितलेलं असतं, एक जर्नी दिलेली असते, ए पासून बी पर्यंत जातोय x मीटर पर सेकंदनी, बी पासून ए पर्यंत येतोय y मीटर पर सेकंदनी आणि जर्नी थांबते ए ला येऊन. सुरू झाली ए पासून, थांबली ए ला येऊन. म्हणजे सुरू केल्याच्या नंतर हाफ डिस्टन्स होता ए टू बी आणि दुसरा हाफ डिस्टन्स होता बी टू ए. आणि यामध्ये असं दिलेलं असतं की पहिला हाफ डिस्टन्स हा x मीटर पर सेकंदनी कव्हर केलेला आहे आणि दुसरा हाफ डिस्टन्स y मीटर पर सेकंद अशा स्पीडने कव्हर केलेला आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं असतं ऍव्हरेज स्पीड. सो लेट अस दिस डिस्टन्स बी कॉल्ड टी. ह्या ए टू बी च्या डिस्टन्सला आपण डी कन्सिडर करू आणि जर्नी कशी आहे ए टू बी आहे प्लस पुन्हा बी टू ए आहे. मग टोटल डिस्टन्स काय होईल या ठिकाणी, ए टू बी इतका डिस्टन्स डी प्लस बी टू ए इतका डिस्टन्स डी. सो डी प्लस डी will be equal to 2d. So this is total distance. टोटल डिस्टन्स आपल्याला मिळालं. आता पाहिजे आपल्याला टोटल टाइम. टोटल टाइम साठी आपल्याला ए टू बी कडे लागलेला टाइम पाहिजे आणि बी टू ए पर्यंत लागलेला टाइम आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्या दोघांना जर आपण ऍड केलं तर आपल्याला टोटल टाइम मिळेल. हे टाइमच्या फॉर्म्युल्यावर आपण ए टू बी पर्यंत लागलेला टाइम काढू शकतो कारण या ठिकाणी डिस्टन्स माहिती आहे, स्पीड माहिती आहे. सो टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल फ्रॉम ए टू बी विल बी इक्वल टू डिस्टन्स डी डिवायडेड बाय स्पीड x. So we get time to travel from A to B is equal to d by x. मग कळलं टाइम टू ट्रॅव्हल फ्रॉम बी टू ए. बी टू ए कडे जाताना डिस्टन्स सेम आहे डी पण स्पीड चेंज झालेली आहे. सो हियर वी गेट टाइम डी बाय वाय. सो टोटल टाइम विल बी addition of these two and this comes out to be d by x plus d by y. सो आता आपल्याकडे टोटल डिस्टन्स होता 2d, टोटल टाइम आपल्याला मिळालाय d by x प्लस d by y. या दोन एंटिटीला आपण आपल्या ऍव्हरेज स्पीडच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स इज 2d डिवायडेड बाय टोटल टाइम इज d by x प्लस d by y. या ठिकाणी मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 2d चा 2d कंटिन्यू आहे डिवायडेड बाय हे y इथं मल्टिप्लाय होईल, हे x इथं मल्टिप्लाय होईल
आणि ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन होईल dy प्लस dx डिवायडेड बाय xy. हे या ठिकाणी बघायला मिळेल डी कॉमन आहे, त्याला सेपरेट घेऊ, कॉमन घेऊ. हे 2d डिवायडेड बाय काय येईल d कॉमन इन ब्रॅकेट x प्लस वाय. हे d कॉमन आल्याच्या नंतर उरतं काय y प्लस x, त्याला आपण x प्लस वाय लिहू शकतो डिवायडेड बाय xy. हे d कॅन्सल होईल, हे डिव्हिजन मधलं इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल आणि हा जो फॉर्म्युला ॲव्हरेज स्पीडचा हा मग तयार होईल 2 इंटू xy divided by x plus y, where x is speed required to travel half of the distance and y is speed required to travel another half distance of return journey. जातानाच्या जर्नीचा डिस्टन्स x आहे, सॉरी जातानाची जी जर्नी आहे तिची स्पीड x आहे आणि रिटर्नची जी जर्नी आहे तिची स्पीड y आहे. तर या स्पीडचाच फक्त आपल्याला ज्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या स्पीडच्या इन्फॉर्मेशनचा वापर करून ॲव्हरेज स्पीड आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो. कसा काढला फॉर्म्युला मी पुन्हा एकदा बघा. ॲव्हरेज स्पीड मध्ये मी टोटल डिस्टन्स आणि टोटल टाइम टाकलाय 2d डिवायडेड बाय dy x प्लस dy y. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केले dy प्लस dx डिवायडेड बाय xy. d या ठिकाणी कॉमन आहे, त्याला कॉमन काढले 2d इज डिवायडेड बाय d इन ब्रॅकेट x प्लस y डिवायडेड बाय xy. हे डिव्हिजन मधलं इथं वर गेल्याच्या नंतर मल्टिप्लाय होईल, कारण ह्याला आपण इथं रेसिप्रोकल मध्ये लिहू शकतो, तर हे वर जातं आणि वर गेल्याच्या नंतर ॲव्हरेज स्पीड आपली तयार होते 2xy डिवायडेड बाय x प्लस वाय. हा ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आपल्या शीट मध्ये टाका, म्हणजे तुम्हाला मी फॉर्म्युलाची शीट तयार करायला सांगितलेली आहे आणि हा कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा. तर आता येऊ आपण 9th क्वेश्चन कडे. मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, अथर्व घरापासून शाळेपर्यंत जातोय, शाळेपासून घरी येतोय. घरापासून शाळेपर्यंत जाताना स्टार्टिंगच्या जर्नीमध्ये त्याची जी स्पीड आहे ती होती 20 किलोमीटर पर आवर आणि शाळेपासून घरी येताना रिटर्न जर्नीमध्ये त्याची स्पीड होती 40 किलोमीटर पर आवर. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीडसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. ते या क्वेश्चन मध्ये आपल्याला टाइम सांगितलेला नाहीये ना आपल्याला डिस्टन्स सांगितलेला आहे, आपल्याला फक्त आणि फक्त त्या ठिकाणी स्पीडच्या इन्फॉर्मेशन देण्यात आलेल्या आहेत. आणि कुठेही आता आपल्याला इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त स्पीडची इन्फॉर्मेशन दिलेली असेल आणि ॲव्हरेज स्पीड आपल्याला जर का फाइंड आउट करायची असेल तर आपण ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू 2xy प्लस x प्लस y हा फॉर्म्युला वापरणार आहोत. अशा प्रकारच्या प्रश्नाचं स्वरूप कसं असतं, हाफ ऑफ द डिस्टन्स इज कव्हर्ड बाय x मीटर पर सेकंड और x किलोमीटर पर आवर वाल्या स्पीडने. हाफ डिस्टन्स कव्हर केला जातो एका विशिष्ट स्पीडने आणि पुढचा हाफ डिस्टन्स रिटर्न जर्नीचा कव्हर केला जातो दुसऱ्या विशिष्ट स्पीडने आणि फाइंड आउट करायची असते ॲव्हरेज स्पीड. अशा प्रश्नामध्ये आपण काय करणार, हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरणार. सो लेट स्पीड फ्रॉम होम टू स्कूल बी x, याला आपण x म्हणू, आणि ती आहे 20 किलोमीटर पर आवर. लेट स्पीड फ्रॉम स्कूल टू होम बी y, त्याला आपण y म्हणू आणि ती आहे 40 किलोमीटर पर आवर. सो वी नो ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू 2xy प्लस x प्लस y. अशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरणार आहोत. कोणता प्रकार आहे क्वेश्चनचा, ज्या क्वेश्चन मध्ये ॲव्हरेज स्पीड फाइंड आउट करायला सांगितलेली आहे परंतु डिस्टन्सचा आणि टाइमचा उल्लेख कुठेही न करता फक्त आणि फक्त आपल्याला स्पीड आलेल्या आहेत, स्पीड देण्यात आलेल्या आहेत. म्हणून फक्त आणि फक्त स्पीडचा वापर करून ॲव्हरेज स्पीड आपण कशी फाइंड आउट करणार, ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू 2xy डिवायडेड बाय x प्लस y. ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण आलेल्या व्हॅल्यू आपण ठेवल्या 2 इंटू x इज 20 इंटू y इज 40 डिवायडेड बाय x इज 20 प्लस y इज 40 which comes out to be 1600 डिवायडेड बाय 60, 1600 डिवायडेड बाय 60 आणि मग आपली ॲव्हरेज स्पीड येते 26.66 किलोमीटर पर आवर. या ठिकाणी x प्लस y बाय 2 का करायचं नाही, कारण आपल्याला स्पीडचं ॲव्हरेज काढायचं नाहीये तर ॲव्हरेज स्पीड काढायची आहे. दोन्हीही आपल्या गोष्टी, दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. ॲव्हरेज स्पीड आणि टोटल आणि सगळ्या स्पीडचं ॲव्हरेज, त्या दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहेत.
ऍव्हरेज स्पीड काढताना आपल्याला दिलेला फॉर्म्युला वापरायचा आहे. So this average speed comes out to be 26.66 km per hour. So let us go to 10th question. Very simple question. काय सांगितलेलं याच्यामध्ये? A motorboat starting from the rest on a lake accelerate in a straight line at a constant rate of 3.0 meter per second square for 8 seconds. How far does the boat travel during this time? एक मोटर बोट आहे जी एका लेक मध्ये रेस्ट पासून स्टार्ट करते आणि पुढे मूव्ह करते. मोशन मध्ये आल्याच्या नंतर त्या मोटर बोट मध्ये ऍक्सेलरेशन आलेलं आहे 3.0 मीटर पर सेकंड स्क्वेअरचं आणि रेस्ट पासून 8 सेकंद इतका टाइम त्या मोटर बोटने ट्रॅव्हल केलेला आहे आणि तितक्या टाइम मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे किती डिस्टन्स त्या मोटर बोटने ट्रॅव्हल केलेला असेल. सो गिव्हन कडे येऊया आपण. गिव्हन दिलेलं आहे इनिशियल व्हेलॉसिटी 0 मीटर पर सेकंद. हे कसं काढलं आपण? रेस्टला आहे म्हणजे 0 मीटर पर सेकंद इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे. ऍक्सेलरेशन आहे 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाइम दिलेला आहे 8 सेकंद आणि यू हॅव टू फाइंड डिस्टन्स. सो व्हेरी सिंपल. वेअर टाइम इज गिव्हन वी हॅव टू अप्लाय सेकंड मोशन. या ठिकाणी हे चुकीनं थर्ड इक्वेशन आलेलं आहे. आपल्याला सेकंड इक्वेशन या ठिकाणी वापरायचं आहे. फ्रॉम सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वी हॅव s is equal to ut plus half at square which is equal to 96 मीटर. त्याच्यामध्ये आपण u ची t ची a ची जर व्हॅल्यू ठेवली तर ते येते 96 मीटर. हे सगळ्यांचं बरोबर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण हा 10th क्वेश्चन सॉल्व्ह केला आणि या ठिकाणी वर्कशीट नंबर 1 चे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत. सगळे सोल्युशन्स व्यवस्थित बघा. काय डाऊट असेल तर मग माझं लेक्चर अरेंज करून मला विचारा. धन्यवाद.